नमस्ते प्रेक्षकांनो, राशीच्या माध्यमातून मी शिल्पा देशमुख परत आपल्या समोर आली आहे घेऊन अर्चना देवरे यांनीच लिहिलेली एक निराशेची किनार असलेलीच एक कविता, आयुष्यभर एकटं सोडलं. आयुष्यभर काहीही न करता मेल्यावरती जो दिखावा केला जातो त्यांना उद्देशून ही कविता त्यांनी केलेली अत्यंत सुंदर कविता. राशी चॅनेलला काही जे सल्ले आलेले आहेत त्याच्यातील एक सल्ला असा होता की फार फास्ट वाचल्या जातं किंवा भरभर वाचल्या जात आहेत कविता, तर थोड्या शांततेने वाचा, म्हणजे आम्हाला तो आशय पोहोचेल, आमच्यापर्यंत त्या कवितेचा आशय पोहोचेल. तर मी प्रयत्न करते. आयुष्यभर एकटं सोडलं. आयुष्यभर एकटं सोडलं. आयुष्यभर एकटं सोडलं. जेव्हा मी या जगात नसेल निदान तेव्हा तरी दिखावे करू नकोस. जेव्हा मी या जगात नसेल निदान तेव्हा तरी दिखावे करू नको. रडवलं तू मला क्षणोक्षणी, रडवलं तू मला क्षणोक्षणी, आता रडण्याचं नाटक करू नको. आयुष्यभर एकटं सोडलं. आयुष्यभर एकटं सोडलं. आता माझ्या बॉडीजवळ गर्दी करू नकोस. आयुष्यभर एकटं सोडलं. आता माझ्या बॉडीजवळ गर्दी करू नकोस. माझ्या देहाला खांदा देऊ नकोस. आयुष्यभर मीच खांदा दिला स्वतःला. आयुष्यभर मीच खांदा दिला स्वतःला. आता जाताना खांदा देऊन तुझ्या उपकाराचं ओझं देऊ नकोस. आता जाताना खांदा देऊन तुझ्या उपकारांचं ओझं देऊ नकोस. माझ्या बॉडीला सरण रचण्याचे, माझ्या बॉडीला सरण रचण्याचे कष्ट तू करू नकोस. जिवंत असताना माझ्या प्रत्येक गोष्टीत अडकाटे न घातल्याचा आव तू आणू नकोस. नको मला तुमची बोळावण आणि पाणी देऊ नका. नको मला तुमचं बोळावण आणि पाणी देऊ नका. तो कावळा चालेल मला पण तुम्ही मला शिवू नका. तो कावळा चालेल मला पण तुम्ही मला शिवू नका. माझ्या बॉडीला जाळून आता तरी वेदना देऊ नको. माझ्या बॉडीला जाळून आता तरी वेदना देऊ नको. आयुष्यभर जळत जगली मी, मला मुक्ती देण्याचं सोंग करू नकोस. आयुष्यभर जळत जगली मी, मला मुक्ती देण्याचं सोंग करू नकोस. आयुष्यभर पाय खेचले. आयुष्यभर पाय खेचले माझे, आता तरी बॉडीच्या पाया पडू नकोस. आयुष्यभर पाय खेचले माझे, आता तरी बॉडीच्या पाया पडू नकोस. मी तुमची होती दाखवण्यासाठी, मी तुमची होती दाखवण्यासाठी रडायचं नाटक करू नकोस. आयुष्यभर एकटं सोडलं मला. आयुष्यभर एकटं सोडलं मला. नमस्ते राशी.